नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता लेटेस्ट प्रोमो मालिकेने रिलीज केलेला आहे आणि या लेटेस्ट प्रोमोमध्ये धमाकेदार आणि जबरदस्त ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे. तर हा ट्विस्ट काय आहे की आपण सर्व प्रेक्षक वर्ग गौरी आतापर्यंत मेलेली आहे समजत होतो आणि हीच गौरी आता नयनताराच्या मदतीने चक्क सिद्धटेकवरून मुंबईमध्ये आलेली असून ती जिवंत आणि थोडी जखमी अवस्थेत या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेली आहे. पण ऋषीचा दुश्मन त्याचा स्वतःचा भाऊ रोहित आणि इकडे कमळीची दुश्मन कामिनी ह्या दोघांनी एकत्र येतात. आता गौरीच्या जीवावर पुन्हा संकट उभं राहणार आहे आणि त्या संकटाला गौरीच्या अगोदर नयनतारा सडेतोड उत्तर देणार आहे असं या लेटेस्ट प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. पण हा प्रोमोमध्ये असं कसं झालं की नयनतारा आणि गौरी एकत्र आल्या? हे काय आहे की रोहित आणि कामिनी पुन्हा एकत्र झालेले आहेत? काय असं घडणार आहे? हे सविस्तर आपण त्या लेटेस्ट प्रोमोमध्ये काय आहे, काय दाखवण्यात आलेलं आहे, हे सविस्तर या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, आता कमळी मालिका खूपच रंजक आणि भयानक वळणावर आलेली आहे. म्हणून आता पण प्रेक्षक वर्गासाठी एक छोटासा खूप छान असा मनाला आनंद देणारा अनुभव येणार आहे. कारण आपली लाडकी गौरी जिवंत अवस्थेत आता नयनताराच्या छत्राखाली आहे. आता ती सेफ अवस्थेत आहे. चला तर जाणून घेऊया की नेमकं मालिकेमध्ये काय घडणार आहे. इकडे मात्र रिकॅपमध्ये लेटेस्ट प्रोमोच्या रिकॅपमध्ये दाखवण्यात आलेलं आहे की ज्यावेळी ऋषी आता नयनताराने त्याला सांगितलेलं आहे की तू जर एकदा या घरातून पाय बाहेर ठेवशील तर पुन्हा या घरात येऊ नको. त्यावेळी जेव्हा ऋषी रागात निघून गेलेला होता तेव्हा आता इकडे कुठं ना कुठं गिल्टी फील झालेलं असतं नयनताराला आणि त्याच वेळेला नयनतारासुद्धा सिद्धटेकला पोचलेली असते. आता सिद्धटेकला पोचलेली असते तर आता खूप जखमी आणि गंभीर परिस्थितीत तिला दिसते, ती म्हणजे सरू. आता ती एक माणुसकीच्या नात्याने आता सरूकडे जाते आणि तिला घेऊन येते थेट मुंबईला. आणि त्याबद्दल आता सरूने बेशुद्ध पडण्याच्या अगोदर आता नयनताराजवळून वचन घेतलेलं आहे की जोपर्यंत मी शुद्धीवर येत नाही, मी बरी होत नाही, तोपर्यंत मी कुठं आहे, कशी आहे याची माहिती तुम्ही कोणालाही देऊ नका. त्यामुळे आता नयनतारा, ऋषी, कमळी कोणालाही काही सांगत नाही. प्रत्येकाला आपापल्या याच्यावरती सोडून देते. त्यामुळे आता इकडे मात्र नयनताराने इकडे खूप जे नयनताराची मैत्रीण असते तिच्याकडे घेऊन आता चांगल्या प्रकारे इकडे सरूची ट्रीटमेंट केलेली असते आणि अशा एका गुपित ठिकाणीच तिला ठेवलेलं असतं मुंबईमध्ये एका डॉक्टर फ्रेंडच्याच घरी, जिथं ती सेफ अवस्थेत असणार. आता त्या दिवशी मात्र इकडे शुद्धीवर आलेली असते गौरी आणि गौरी आता नयनताराला असं समोर बघता क्षणी नयनताराला तिला विचारते की काय साधना, बरं वाटते ना, बरी आहेस ना? आता तरी सांगू शकते का गं मी कमळीला? कारण तुला माहिती आहे का, कमळी मला मिळाली होती त्या दिवशी. अगं तुला ती वाऱ्यासारखी शोभते आणि माहिती नाही तू बोलतेस की काही सांगू नको, तू असं का म्हटलं गं मला? त्यावर आता इकडे गौरी बोलते की हे बघा मॅडम, तुम्ही मला इथपर्यंत पोचवलं, माझ्या जीवाला काही धोका होऊ दिलं नाही. खरंच नयनतारा मॅडम, तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. त्यावर आता इकडे नयनतारा बोलते की हे बघ, थँक्यू नंतर म्हण, तू अगोदर मला कमळीला काही सांगू का नाही दिलं आणि तुला हे गोळी कोणी मारली, तुला काही माहिती आहे का? त्यावर आता इकडे नयनताराला गौरी बोलते की हो, मला कामिनीने गोळी मारलेली आहे. आता मला तुम्हाला एक सत्य सांगायचं आहे, कारण आता माझा जीव वाचलेला आहे फक्त तुमच्यामुळे आणि माझा जीवावर प्रत्येक क्षण तुमचा अधिकार आहे. माझ्यावर काय रहस्य लपून ठेवलेलं आहे सर्व जाणण्याचा तुम्हाला हक्क आहे. त्यावर आता गौरी रडतच बोलते की मॅडम, मी साधना नाही आहे, मी सरूसुद्धा नाही आहे, माझं खरं नाव आहे गौरी राजन महाजन. त्यावर आता नयनतारा हापचकित होऊन जाते आणि बोलते की काय बोलतेस, म्हणजे तू अन्नपूर्णा मॅडमची सून आहेस? आणि असं का गं, तू कमळीला घेऊन त्या गावी का राहत होती? म्हणजे ज्या क्षणाची राजन
आणि अन्नपूर्णा मॅडम वाट बघत होते की त्यांची नात आणि सून येणार. ती कमळीच आहे. त्यांच्या घरात राहूनसुद्धा त्यांनी कधी तिला ओळखलेलं नाही आहे आणि हे सत्य तू का लपून ठेवलं? असं बरं नाही आहे बरं साधना, कारण एका बापा सोडून मुलीला दूर करणं हे चांगलं नाही आहे. त्यावर गौरी बोलते की मॅडम मला कुठं राहायचं होतं, असं कोणाचा संसार तोडून दूर राहायचं नसतं, पण ती त्यांची आत्या आहे ना, ती माझ्या जीवावरती उठलेली होती. आज बाबांची ही कंडिशन आहे ती फक्त आत्यामुळे. माझा जीव घेण्याचा तर तिने प्रयत्न केलाच, पण बाबांचा सुद्धा तिने ॲक्सिडेंट घडवून आणलेला आहे. मी जर तिला माहिती पडलं की कमळी माझी मुलगी आहे आणि राजेंची मुलगी आहे तर ती कमळीचा सुद्धा जीव घेणार. तेव्हा मात्र आता इकडे नयनतारा बोलते की थांब, म्हणजे हे सर्व काही डाव रचलेला आहे 18 वर्षापासून, हा फक्त कामिनीनं रचलेला आहे असं तुला म्हणायचं. त्यावर आता गौरी बोलते की हो. त्यावर आता इकडे लगेच आई सतत कुठंतरी ऑफिस सोडून कुणाला तरी लपून छपून भेटायला जात असते असा संशय एकीकडे रोहितला आलेला असतो. म्हणून त्या दिवशी ज्या दिवशी आता ती सरूला भेटायला जाते त्या दिवशी रोहित आता लपून छपून तिच्या मागे जाते. आणि आता रोहितला समजलेलं असतं की कमळीची आई जिवंत आहे आणि यामागे सर्व काही कामिनीचा डाव आहे. तिने सर्व काही आपल्या कानाने ऐकलेलं असतं. त्यावर आता रोहित जेव्हा या दोघी नयनतारा आणि इकडे गौरी बोलत असतात तेव्हा आता रोहितच्या लक्षात आलेलं की नाही, आईने जर कमळीला भेटवलं गौरीला तर आता ऋषी पुन्हा नयनतारा निवासमध्ये येणार आणि माझी जागा तो पुन्हा घेणार. आईच्या नजरेमध्ये तोच पुन्हा हिरो बनणार. माझी काही व्हॅल्यू त्या घरामध्ये राहणार नाही. नाही, मी असं होऊ देणार नाही. या गौरीला मी कमळीला भेटू देणार नाही. जोपर्यंत ही गौरी कमळीला भेटणार नाही तोपर्यंत ऋषी कमळी सोबतच राहणार आणि मला असंच हवं आहे. आता काहीही झालं तरी रोहित मनाशीच विचार करते की तिला आता काहीही झालं तरी हे सत्य सांगायला हवं. ते म्हणजे आता इकडे कामिनीला की तू ज्या बाईला मारण्याचं खुशी म्हणवत आहे ती बाई आता जिवंत अवस्थेत आहे. तिकडे आता नयनतारा बोलते की बस झालं गौरी, अगं तू हा अत्याचार सहन केला आहे पण आता बस झालं. आता थोडी रणरागिणी बन आणि माझ्यासोबत आताच पोलीस स्टेशनमध्ये चाल. काही प्रूफ तू स्वतःच पोलिसांच्या ताब्यात चल आणि तिथं गेल्यावर तू स्वतःच प्रूफ बन आणि सांग की तुझ्यावरती गोळी चालवलेली व्यक्ती ती म्हणजे कामिनी आहे. तेव्हा आता रोहित लगेच इकडे बाहेर निघतो तेवढं ऐकल्यानंतर आणि लगेच बाहेर निघून गेल्यावरती आता या दोघींचं जे काही सत्य आतापर्यंत वचन दिलेलं असतं गौरीला नयनताराने, ते नयनताराचं आता गुपित घेऊन आता रोहित सरळ जातो तो म्हणजे कामिनीला भेटण्यासाठी. आता कामिनीला कॉल करतो आणि बोलतो की हे बघा मॅडम, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. तुमच्या काही महत्त्वाची गोष्टी मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही मला भेटू शकता का? त्यावर आता इकडे कामिनी बोलते अरे रोहित, तू नयनताराचा मुलगा आणि तुला भेटायला मी कसं नाही म्हणणार बरं. चल सांग कुठं भेटायचं. तर आता रोहित इकडे कॅफेमध्ये आता लगेच आत्याला बोलावून घेते. आता त्या आल्यानंतर आत्याला लगेच रोहित बोलते की मला तुमचं एक गुपित माहिती पडलं. त्यावर आता इकडे लगेच कामिनी जसं तिला काही माहितीच नाही अशा अवस्थेत वागत बोलते की माझं काय गुपित आहे. त्यावर गौरी तुमचं गुपित आहे. 18 वर्षापासून गौरीचा जीव घेण्याचा प्रयत्न तुम्ही करता आणि तुम्हाला माहिती आहे गौरीची मुलगी कोण आहे, ती कमळी, आणि तुम्ही तिचा जीव घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे गौरी ही जिवंत आहे. त्यावर आता इकडे मात्र कामिनीला खूप मोठा धक्का बसते आणि आता रोहित बोलते की हो, ती माझ्या आईकडे आहे आणि सुखरूप अवस्थेत आहे. तिने आईला तुम्ही 18 वर्षापासून तिच्यासोबत काय काय केलेलं आहे सर्व काही सांगितलं आणि आईसोबत ती आता FIR दर्ज करायला चाललेली आहे. त्यावर आता इकडे कामिनी बोलतं की नाही, मी असं होऊ देणारच नाही. ती माझी कंप्लेंट करायला चालली का? आता मी तिला जिवंत सोडणार नाही. कशी रे ही नेहमी वाचत असते, मी हिला मारण्याचा प्रयत्न करतो आणि ही स्वतःचा जीव नेहमीच वाचवत असते. खरंच काय करावं ना या बाईचं, माझ्या आयुष्यात निघून जातच नाही एकदाची. त्यावर आता इकडे रोहित बोलते की हे बघ आत्या, माझ्याशी हात मिळवणी कर, कारण तुझी दुश्मन ही कमळी आहे आणि माझा दुश्मन हा माझा भाऊच आहे. आम्ही एकमेकाच्या प्रॉपर्टीसाठी हे सर्व काही करतोय. तू पण आत्या प्रॉपर्टीसाठी सर्व करते ना. कमळी त्या घरात येऊ नये आणि तुझ्या नातीला सर्व काही मिळावं एवढंच तुला
पाहिजे ना, मला सुद्धा हेच पाहिजे. म्हणून आता कामिनी आता रोहितच्या सांगण्यावरून रोहितची आता हात मिळवणी करते आणि हे दोन्ही ऋषी आणि कमळीचे दुश्मन एकत्र होत आता पुन्हा नयनताराच्या विरोधात जात गौरीला मारण्याचा मास्टर प्लॅन बनवतात. पण या मास्टर प्लॅनवर आता भारी पडते ती म्हणजे नयनतारा. आता नयनतारा या दोघांच्या मास्टर प्लॅनला फेल करत आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये काहीही झालं तरी गौरीला घेऊन जाते आणि या दोघांचा प्लॅन फ्लॉप करते. अशा प्रकारे प्रेक्षकांना आता नयनतारा स्वतः गौरीला रणरागिणी बनवत आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेली आहे. त्यानंतर आता कामिनीच्या काय झिंदड्या उडणार आहेत हे आपल्याला लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. म्हणून अशी जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.